चला मग आज बनवूया लसूणी पालक। खूप सोपी रेसिपी आहे, हेल्दी, टेस्टी आणि सगळ्यांना आवडेल अशी ही रेसिपी आहे। तर चला मग रेसिपीला झटपट सुरुवात करूया। तर इकडे मी घेतलेला आहे पालक आणि पाण्यात स्वच्छ धुवून घ्यायचा पालक, कारण भरपूर माती असते पालकला। तर पालक धुवून स्वच्छ मी इकडे कट करून घेते। त्याच्यानंतर मी इकडे 2 बटाटे घेतलेले आहेत, ते पण या साइजचे तुम्ही स्क्वेअर साइजचे कट करून घेऊ शकता। बटाटे मोठे ठेवू नका, शक्यतो बारीकच ठेवायचे जेणेकरून ते झटपट शिजतील, कारण पालक आपल्या लगेच शिजतो, बटाटे शिजायला थोडासा वेळ लागतो। तर आता मी तुम्हाला इकडे साहित्य दाखवते आहे। 2 कांदे, 2 टोमॅटो, 2 मिरच्या, 1 चमचा आलं आणि साधारण 2 चमचे लसूण, आणि इकडे आपल्याला सुक्या मिरच्या पण लागणार आहेत, तर त्या पण मी घेतलेल्या आहेत। तर अशा प्रकारे हे आपलं साहित्य आहे। तर इकडे मी घेतलेला आहे पॅन, त्यामध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचे आहे, साधारण 4 चमचे। तर तेल आपलं गरम झालेलं आहे, त्यात मी साधारण 1 चमचा जिरं घालून घेते। यानंतर आपल्याला कांदा घालून घ्यायचा आहे। तर त्यानंतर मी यात सगळं टाकलेले आहे, आलं, लसूण, मिरच्या, जे मगाशी मी तुम्हाला साहित्य दाखवलं ते मी शूट करायला बटन ऑन करायला विसरले। तर हे सगळं यात ॲड करायचं आणि हे मिक्स करायचं व्यवस्थित। त्यानंतर मी यात टाकते टोमॅटो, हे आता व्यवस्थित मिक्स करून घेते। टाकल्यावर मी चवीनुसार मीठ घालून घेते, म्हणजे टोमॅटो व्यवस्थित शिजून जाईल। आता मी यात टाकते बटाटा, तर आता आपण मसाले टाकून घेऊया। त्याच्यासाठी मी इकडे अर्धा चमचा हळद घेतली आहे, 2 चमचे काश्मीरी रेड चिली पावडर, याने कलर खूप छान येतो। तर आता मी मसाले घालून व्यवस्थित हे परतून घेतलेलं आहे। त्याच्यानंतर 1 चमचा मी इथं धना पावडर घातली, 1 चमचा आमचूर पावडर घालायची, याने पण टेस्ट खूप छान येते आमचूर पावडरने। आणि आता जेवढा पालक मी कट करून घेतलेला त्याप्रमाणे मी इकडे पालक घालून घेतलेला आहे। याच्यावरून मी पाणी वगैरे काहीच घालणार नाही आहे, डायरेक्ट मी झाकण ठेवणार आहे। तर आता तुम्ही इकडे बघू शकता, वाफेवरच ही भाजी शिजून तयार होणार आहे। आणि पालकला भरपूर पाणी सुटतं, त्यामुळे एक्स्ट्रा पाणी घालायची गरजच पडत नाही या भाजीमध्ये। आणि वाफेवरची भाजी ही खूप टेस्टी लागते। तर फक्त बटाटा शिजेपर्यंत ही भाजी आपल्याला परतून झाकून ठेवायची आहे। तर टेस्ट अजून चांगली येण्यासाठी मी इकडे अर्धा चमचा गरम मसाला घातलेला आहे। याच्या बदली तुम्ही मॅगी मसाला पण घालू शकता। तर इकडे तुम्ही बघा पाणी किती सुटलं आहे भाजीला, तर एक्स्ट्राचं पाणी घालायची गरजच पडत नाही या भाजीमध्ये। तर बटाटा अजून व्यवस्थित शिजलेला नाही आहे, तर इकडे मी 1 बटाटा घेऊन चेक करते। बटाटा तुटतो आहे पण व्यवस्थित शिजलेला नाही आहे, एकदम मऊ झालेला नाही आहे। तर बटाटा मऊ होईपर्यंत आपल्याला ही भाजी अशीच आलटून पलटून शिजून घ्यायची आहे। त्यामुळेच मी सांगते की बटाटा एकदम बारीक कट करा। तर आता बटाटा पण व्यवस्थित शिजलेला आहे आणि भाजी पण आपली तयार झालेली आहे। अशा प्रकारे ही भाजी तुम्ही नक्की करून बघा। याच्यात लसूण थोडा जास्त प्रमाणात वापरतात, त्याच्यामुळे ह्याची टेस्ट खूप छान येते। तर नक्की करून बघा आणि मला कमेंट्स करून नक्की सांगा। तर ही रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा, आणि तुम्हाला आवडली असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या। बाय।